नमस्कार प्रिय रसिकांनो, तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. तुम्हाला शेपूची भाजी खाऊन कंटाळा आलाय? चला तर आज आपण काहीतरी नवीन ट्राय करूया. चला तर आता आपण रेसिपी सुरू करूया. आता इथे आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 1 वाटी चना डाळ टाकायची आहे आणि त्याला 4 ते 5 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. आता ह्याला आपल्याला 4 ते 5 तासासाठी भिजायला ठेवायचं आहे. मी इथे थोडीशी शेपूची भाजी घेतलेली आहे, त्याला आपण स्वच्छ पाण्याने धुवून कट करून घेऊया. मी इथे भाजी कट करून घेतलेली आहे. मी इथे चण्याची डाळ 4 ते 5 तास भिजून घेतलेली आहे. तर ही डाळ आपण जाडसर दळून घेऊया. त्यासाठी मी इथे एक मिक्सरचे भांडे घेतले. तर ही डाळ मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया. डाळ मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेली आहे. आता आपण ह्याला जाडसर दळून घेऊया. ही डाळ जाडसर वाटून झालेली आहे. तर ही डाळ आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर ही तुम्ही बघू शकतात की कशा प्रकारे मी जाडसर वाटून घेतलेले आहे. डाळीमध्ये टाकण्यासाठी आपण एक वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी मी इथे घेतलेली आहे थोडीशी सौंफ, थोडेसे धने, कढीपत्ता, लसूणच्या पाकळ्या आणि मिरच्या. आता मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया. ही आपण जाडसर दळून घेऊया. या डाळीमध्ये आपण ही कापलेली शेपू टाकून घेऊया. नंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया. तर हे तयार केलेलं वाटण टाकून घेऊया. त्यानंतर आपण हा थोडासा ओवा टाकून घेऊया. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे. आता यात थोडीशी हळद टाकून घेऊया. या मिश्रणला आपण नीट हाताने मिक्स करून घेऊया. आता हे मिश्रण आपले व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. ह्याचे आपण कटलेट तयार करून घेऊया. अशा प्रकारे तुम्हाला कटलेट तयार करून घ्यायचे. आता असे करून आपण सर्व कटलेट तयार करून घेऊया. याप्रमाणे आपण सर्व कटलेट तयार करून घेतलेले. तर कढईत आपल्याला तेल टाकायचे. आपल्याला हे तेल गरम करून घ्यायचे. तेल गरम झालेलं आहे. आता आपण सर्व कटलेट फ्राय करून घेऊया. कटलेट तळताना आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. एक बाजू तळून झालेली, ह्याला आपण पलटी करून घेऊया. तर हे कटलेट फ्राय करून झालेले, ह्याला आपण एक एक करून प्लेटमध्ये काढून घेऊया.
हे बघा, आपल्या शेपूपासून बनलेले एकदम टेस्टी कटलेट तयार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.